सुस्वागतम. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आनंद, अक्षय आणि आभ्या तिघेही उठणे लावण्यासाठी बसलेले असतात. तेवढ्यात सीमा सर्वांना हाका मारत म्हणते की मुलींनो चला ग, माझी मुलं कधीची तुमची वाट बघत बसली आहेत. तेवढ्यात आरती, जान्हवी आणि रमा तिथे येतात. त्यानंतर इकडे आता अक्षय हा प्रेमाने रामाकडे बघू लागतो, तर जान्हवी आणि आरती आनंद आणि आभ्याला ओवाळतात. त्यानंतर रमा, आरती, जान्हवी तिघांना उठणं लावू लागतात. तर तेवढ्यात वरून रेवा खाली येते आणि रमा ही अक्षयला उठणं लावत असताना रेवाचा मात्र बघून मोठा जळफळाट होतो. तर रमाकडे बघून रेवा विचार करते की रमा, अक्षय तुम्हाला आता बरं वाटतंय, पण उठणं लावताना जेव्हा रमाला त्रास होणार ना तेव्हा मग तुला समजेल. आई आजी म्हणते की सीमा तू नाही शशिकांतला ओवाळणार का? तर सीमा म्हणते की अजून ते उठले नाही. तर अक्षय म्हणतो की रात्री जास्त झाली असेल ना, कसे उठणार? तर आई आजी म्हणते काय बोलतोय अक्षय? अक्षय म्हणतो की सणासुदीच्या दिवशी तरी असं लवकर उठायला पाहिजे ना. तर आजी म्हणते की चला चला सगळ्यांनी उठणं लावून आंघोळ करून घ्या, आणि आजी शशिकांतच्या रूमकडे जाऊ लागते. तर आता इकडे अक्षय म्हणतो की संध्याकाळी ती दारू पिऊन पडणार आणि आजी इकडे आपल्याला बोलणार. तर सीमा अक्षयला गप्प बसावयास सांगते. त्यानंतर आता सर्वांना उठणं लावून एकमेकींना म्हणतात की उठणं तर भरपूर शिल्लक राहिलं, या उठण्याचं काय करायचं आता? सर्वजण रेवाभोवती येऊन आरती म्हणते की रेवा राहिली ना, रेवाची आपण अख्खं उठणं लावून आंघोळच करूयात. सीमा म्हणते की अगं रेवा, तू जर आईकडे असती तर तुला आईने प्रेमाने दिवाळीला नसतं का लावलं उठणं? सीमा म्हणते की मग आम्ही लावतो तुला उठणं, आणि आरती म्हणते लावायलाच पाहिजे उठणं रेवानी. त्यानंतर जान्हवी ही ती उठणं घेऊन येते आणि सर्वजणी रेवाला उठणं लावू लागतात. रेवा म्हणते की मला लावू नका, मला आवडत नाही, मी पार्लरला जाईल. तर जान्हवी म्हणते की असं काय करते रेवा, लाव ना. आणि सर्वजण बळजबरीने आता रेवाच्या तोंडाला आणि सर्व अंगाला ते उठणं लावतात. उठणं लावून झाल्यानंतर रेवाच्या तोंडाची आग सुटते आणि पळतच रेवा ही बाथरूममध्ये येऊन तिचा चेहरा आणि हातपाय सर्व पाण्याने धुवून काढते. त्यानंतर आता सर्वजण संध्याकाळी हे घराच्या अंगणात फटाके उडवू लागतात. जी रमाकांत, सीमा सर्वांची मजा बघत असते. तर अक्षय रमाच्या हाताने फटाके उडवत असतो, तर आनंद हा जान्हवीच्या हाताने फुलबाजा, नाचणारे झाडं आणि सर्व फटाक्यांची ही मुकादमांच्या घरात आतषबाजी होते. आणि खऱ्या अर्थाने मुकादमाच्या घरात आता दीपावलीचा आनंद साजरा होऊ लागतो. इकडे आई आजी रमाकांतला म्हणते की रेवा अजून कशी नाही आली? रमाकांत म्हणतो की गेली असेल झोपायला परत. आई आजी विचार करते की जर रेवा अशी वागली तर अक्षयला कशी पसंत पडेल. असे म्हणत आता आई आजी रेवाला बघण्यासाठी आतमध्ये निघून जाते. तर इकडे रमा एक फटाका वाजवण्यासाठी पुढे होऊन तो फटाका पेटवते आणि पटकन पळत येऊन घाबरून अक्षयच्या मिठीत येते. तर अक्षय हा रमाकडे बघू लागतो. अक्षय म्हणतो की रमा, पहिल्यांदा आपण जेव्हा भेटलो होतो ना तेव्हा सुद्धा तू अशीच घाबरून लाजली होती. तर आता अक्षयच्या डोळ्यासमोर रमाची ती पहिली भेट येते. रमाने धडक झाल्यावर अक्षयला सांगितलेले असते की तुझ्या डोळ्यात काय लाल तिखट गेलंय का? पाट्यावर ठेचून झणझणीत तुमचा कोल्हापुरी ठेचा बनवील, असे रमाने कडकपणे सांगितल्याचे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते. तर रमा ही अक्षयकडे बघत असतानाच रामाच्या हातातली घड्याळ अक्षयच्या हातात अटकलेली असते. तेव्हा अक्षय हा प्रेमाने रमाकडेच बघत असतो. त्यानंतर रमा आणि अक्षय दोघेही एकमेकांच्या प्रेमात एकदम हरवून गेलेले असतात. तर अक्षय हा प्रेमाने रमाला घेऊन फटाके वाजवतो आणि सर्वजण एकदम खुश झालेले असतात. इकडे आता आई आजी ही रेवाला हाका मारत आतमध्ये येते. तर रेवा म्हणते आली आलीच, आणि रेवा ही बाथरूममधून बाहेर येते. तेव्हा रेवाच्या सर्व अंगाला खाज सुटलेली असते आणि अंगावरती काळे डाग पडलेले असतात. ते बघून आई आजी म्हणते की रेवा, अगं हे सर्व काय केलंय? तर रेवा म्हणते की माझ्या उठण्यामध्ये कुणीतरी काहीतरी मिक्स केलंय वाटतं. तर आता रमा उठणे घेऊन येत असताना ज्यावेळेस रमाने उठणे बनवलेले असते आणि ते टेबलवर ठेवून आतमध्ये गेलेली असते, त्यावेळेस पटकन रेवा ही लिक्विडची बॉटल घेऊन तिथे येते आणि त्या उठण्यामध्ये पुन्हा विषारी पावडर आणि आग होण्याचे औषध टाकते. तर रमाने ते बघितलेले असते. रमा ही रेवा गेल्यानंतर त्या उठण्या शेजारी येते आणि त्याचा वास घेत म्हणते की रेवा, आता तुझे हे कट कारस्थान मी तुझ्यावरच उलटवणार. आई आजी रेवाकडे बघत म्हणते की रेवा, हे झालं तरी कसं? पण सगळ्यांनी उठणं लावलं, त्यांना तर काहीच झालं नाही, तुला काय उठण्याची ॲलर्जी आहे का? तर रेवा तिचे अंग खाजवतच असते.
तर जान्हवी, आरती, रमाने कसे बळजबरीने आपल्याला उठणं लावलं होतं हे आता रेवाच्या डोळ्यासमोर येते. रेवा म्हणते की आई आजी तुमचंच बरोबर आहे, मला कदाचित उठण्याची ॲलर्जीच असेल. आई आजी म्हणते की चल बाहेर, सर्वजण तुझी वाट बघतायत. तर रेवा म्हणते की नको आई आजी मी नाही येत. तर हसतच आई आजी म्हणते की का ग रेवा, सगळी आपलीच माणसं आहेत, चल ये बाहेर. त्यानंतर आता आई आजी रेवाला घेऊन बाहेर येते. तर रेवा ही रामाच्या हाताला धरून बाजूला आणते आणि म्हणते की रामा मला माहीत आहे हे सर्व तूच केलंय. रेवाच्या तोंडाकडे आणि चेहऱ्याकडे बघून रामा म्हणते की नाही रेवा, हे सर्व तुझंच पाप आहे आणि ते तुझ्यावरच उलटलं. रामा म्हणते की याला कर्माची फळं म्हणतात रेवा, आणि इथून पुढे तू जे काही करशील ना ते तुझ्यावरच उलटणार आहे रेवा. त्यानंतर रमा ही रेवाच्या चेहऱ्यावरती बोट ठेवते आणि म्हणते की रेवा तुझा चेहरा तर खूप उजळला आहे, उठणं लावलंस का तू. तर रेवाच्या चेहऱ्यावर ते काळे डाग असतात. इकडे आता आई आजी ही शशिकांतकडे येते. तर शशिकांत झोपेतून उठून आळस देत म्हणतो की आई आई ग. आई आजी म्हणते की काय झालं शशिकांत, मला का हाका मारतोस. तर हसतच शशिकांत म्हणतो की काही नाही ग आजी, आणि बाकीचे सर्व कुठे गेली. आई आजी म्हणते की गेले ते सर्वजण त्या रामाच्या पाठीमागे. आपण आपल्या पार्टीत खूप कमी लोक राहिलोय शशिकांत. त्या रामाने एक एक करून सगळ्यांना तिच्याकडे ओढले. तेव्हा शशिकांत म्हणतो काय बोलतेस आई आजी. आई आजी म्हणते की ती जान्हवी रामाला त्रास देणारी ती सुद्धा रामाच्या बाजूने फिरली. हसतच शशिकांत म्हणतो की आई आजी आपल्याकडे किती आहेत हे महत्त्वाचं नाही, तर आपण किती पॉवरफुल आहोत हे महत्त्वाचं आहे. शशिकांत म्हणतो की वाघ जर सुटला ना सर्व हरणं पळून जातात. आई आजी म्हणते की हरणासारखं त्या रामाने सर्व हरणांना एकत्र केलंय. शशिकांत म्हणतो की आई आजी जर मी एक डरकाळी फोडली ना तर सगळे कसे पळतात बघ, आणि रामाला मी कसं बाजूला करतो ते बघस तू. आई आजी म्हणते की शशिकांत इतक्या दिवसापासून आपण काय काय नाही केले आणि काय करायचं बाकी राहिली, तरी सुद्धा ती रमा जागची हल्ली नाही. शशिकांत म्हणतो की आई आजी सण कशासाठी असतो, या सणामध्ये आता रमा बायका सर्वजण रांगोळी काढत असतील, दिवे लावत असतील. तर आता इकडे रमा ही तुळशीभोवती रांगोळी काढते आणि सर्वत्र दिवे लावते. शशिकांत म्हणतो की आता यामध्ये आपण आपली चाल खेळायची, आणि शशिकांत आई आजीला हाताला वेल्डन करत म्हणतो की आता हॅपी दिवाळी आई आजी. तर खुश होत आजी म्हणते की हॅपी दिवाळी शशिकांत. इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि रमाचे बोलणे आता अक्षयला आठवू लागते. अक्षय म्हणतो की रमा मला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचंय. तर रमा म्हणते की जे काही द्यायचं ते पाडव्याला द्या, आज दिवाळी आहे. तेव्हा रमाने सांगितलेले असते की अजून मी माझ्यावरचा राग काहीच विसरलेले नाहीये. म्हणते की जोपर्यंत मी तुमची बायको आहे ना तोपर्यंत कर्तव्य करीतच राहील. तेव्हा ते आठवून अक्षय विचार करतो की जोपर्यंत बायको आहे तोपर्यंत कर्तव्य करत राहील, म्हणजे रमा नंतर माझी बायको नाही राहणार का. अक्षय म्हणतो की रमा सकाळी असे का म्हणाली, आणि मग मी आता काय करू. तर लगेचच अक्षय म्हणतो की रामाला मी आता एक ग्रीटिंगच देतो, आणि अक्षय ते ग्रीटिंगचे पॉकेट कपाटात इकडे तिकडे शोधू लागतो, पण अक्षयला ते सापडत नसते. इकडे आता शशिकांत एका व्यक्तीला फोन करतो आणि म्हणतो की नमस्कार, तुमच्या हॉस्पिटलमध्ये देवस्थळी नावाच्या व्यक्तीची ट्रीटमेंट चालू आहे ना, तेव्हा तुमच्याकडून एक मला सेवा हवी आहे. तर अक्षय त्या व्यक्तीला त्याचा प्लान सर्व सांगतो. इकडे आता अभय आणि रमाकांत हॉलमध्ये बसलेले असताना त्या तिथे येते आणि म्हणते की बाबा. तेव्हा आद्याला बघून रमाकांतला मोठा आनंद होतो. तर आभ्या कोण आलंय, आद्याचा आवाज येतो असे म्हणत इकडे तिकडे बघू लागतो. तर आद्या ही हसतच रमाकांतच्या पाया पडते. तो की आद्या एकटीच आली का. तर आद्या म्हणते की नाही ना, आणि पटकन आणि गिफ्टच्या 2 पिशव्या घेऊन तिथे येतो आणि रमाकांतच्या पाया पडतो. आता अक्षय इकडे कपाटात सर्व ते पेपर्स इकडे तिकडे बघत असतो, पण अक्षयला ते सापडत नसते. त्यानंतर अक्षय एक पॉकेट घेतो, तर तेवढ्यात दरवाजा उघडून रामा ही आतमध्ये येऊ लागते, आणि अक्षयच्या हातातील ते पॉकेट बघून रामाला मोठा धक्का बसतो. इकडे आता शशिकांत हा टेरेसवर असलेल्या रेवाकडे येतो आणि म्हणतो की त्या रामाला त्रास देण्यासाठी मी माझ्या मुलाला सुद्धा हाफ करण्यासाठी तयार आहे. तेव्हा रेवाच्या तोंडाहून निघते की तुमच्या मुलाला तर मी कधीच अपघातात उडवलंय. तेव्हा ते ऐकून शशिकांतला मोठा धक्का बसतो, आणि मोठे डोळे करून शशिकांत हा रेवाकडे बघू लागतो. तर रेवाच्या तोंडून निघालेली असते की म्हणून तर मी अक्षयला अपघातात उडवलंय. तेव्हा रेवाने अक्षयचा अपघात घडून आणल्याचे आता शशिकांत समोर आलेले असते. इकडे आता रमा ही अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की आता वेळ आली. तर अक्षय म्हणतो की कोणती वेळ आली. रमा म्हणते की तुम्हाला काहीतरी मागण्याची वेळ आली, आज पाडवा आहे ना. तर अक्षय हा रमाकडे बघू लागतो.
तर अक्षय हा रमाला म्हणतो की माग रमा, मी तुझ्यासाठी काही पण द्यायला तयार आहे. तेव्हा रमा म्हणते की आज पाडवा आहे ना, तेव्हा मला असे म्हणताच आता रमा ही अक्षयकडे बघू लागते. तेव्हा आता रमा पाडव्याच्या दिवशी अक्षयकडे काय मागणार आणि अक्षय रमाला काय देणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.